आता ह्या गॅसचा वास जसा पसरेल ना तशीच माझी दहशत पसरेल. तुम्ही कधी कोणी असा विचारही केला नसेल ना, असं काहीतरी करून दाखवेल. भावना इकडे. तुला असं वाटत नाही का की घरात खूप नेगेटिव्हिटी वाढली आहे? एक काम कर, देवाचा दिवा विझलाय तेवढा लावून दे. गॅसचा वास? गॅस सुरूच राहिला की काय? अरे देवा. अरे चालू झाली म्हणली फॅक्टरी, आपण कामाला आलो, आता म्हणतात मटेरियलच नाही. अरे मटेरियल नाही तर मग आम्ही असंच बसून राहायचं इकडे? तेच ना. अरे तुला सांगतो, मला दुसरीकडे बोलवलं होतं, पण या फॅक्टरीच्या नादापायी मी गेलो पण नाही. हो ना, मलाही वाटलं आता इथं कायमची नोकरी होईल, पण ह्यांचं परत नको ते सुरू झालं. माफ करा, माझं नाव लक्ष्मी श्रीनिवास दळवी. दळवी साहेब आहेत ना, त्यांची पत्नी. 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं होतं. अहो आता तुमचा नवराच येऊन गेला, त्यांनी सांगितलंय, आता तुम्ही काय वेगळं सांगणार आहे? अहो तसं नाही, म्हणजे आज जे घडलंय ना त्यांचा काही दोष नाही, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. त्यांनी तुम्हाला जे सांगितलं ते अगदी खरं आहे. आज ना रॉ मटेरियल येणार होतं, ते पोचलं नाही आहे, त्यामुळे आपलं फॅक्टरीत काम सुरू नाही होऊ शकत आहे. फॅक्टरी बंद पडली असं तुम्ही समजू नका. ते काय असतं की ते रॉ मटेरियल जेव्हा येतं ना तेव्हा त्या कागदपत्रांवर सही लागते इन्व्हेस्टरची. ते आमचे जावईच आहेत, पण त्यांची सही नाही झाली ना, त्यामुळे आज जरा गडबड झाली आहे. आपण तुमचेच जावं येत ना, ते काय मुद्दाम करतात का हो? नाही नाही हो, मुद्दाम कशाला करतील. खूपच भले आहेत ते. काही अडचणीत असतील म्हणून झालं नाही, पण सही होईल लवकर, रॉ मटेरियल येईल. मी तुम्हाला सांगते, विश्वास ठेवा आणि तुम्ही इथेच थांबा, कामाला लागा. मला सांगा, आम्ही जर कामच नाही केलं तर साहेब पगार कुठून देणार आहेत आम्हाला? आणि मी तर आज ॲडव्हान्स पण मागणार होतो. माझी बायको आजारी आहे, तिला डॉक्टरकडे पण न्यायचंय. आता कसं करायचं सगळं? तुमची अडचण पण मी समजू शकते हो, पण आज जो प्रश्न उभा राहिला ना तो काय असा मुद्दाम घडवून आणला नाही ना. मी 1 मिनिट, तुम्ही हे घ्या. आत्ता माझ्याकडे एवढे आहेत. तुम्ही एक काम करा, आत्ता तुर्तास तुमच्या पत्नीला डॉक्टरकडे घेऊन जा आणि हे बघा, काळजी करू नका. हा एकाच दुसऱ्या दिवसात हा प्रश्न मिटेल आणि मग मी दळवी साहेबांशी बोलून तुमच्या पगाराच्या ॲडव्हान्सची पण व्यवस्था करेन. काही काळजी करू नका आणि देवाकडे पण प्रार्थना करेन की तुमची बायको लवकर बरी व्हावी. अहो ताई, तुम्ही आज एकाला मदत केली, आमचं पण आयुष्य आहे ना. तुम्ही रोज किती आणि कोणाला मदत करणार? मला असं वाटतं तुम्ही याच्यावरती एकदा काय ते तोडगा काढा आणि आमचा प्रश्न सुटवा. अहो नाही नाही, असं बोलू नका, काम सोडण्याचं बोलू नका हो. तुम्हाला खरं सांगू का, आत्ता ह्या क्षणी दळवी साहेबांना तुम्हा सगळ्यांच्या साथीची गरज आहे हो. खूप कष्टाने ही फॅक्टरी उभी झाली आहे. खूप मोठं स्वप्न आहे ही फॅक्टरी दळवी साहेबांचं. मला एवढंच म्हणायचं आहे की ते एक सज्जन माणूस आहेत, खरे आहेत. कुठलाही खोटा प्रॉब्लेम तुम्हाला सांगत नाही आहे, पण मी तुम्हाला हेही सांगते की यापुढे असं काही प्रॉब्लेम होणार नाही, हा शब्द देते मी तुम्हाला. हे बघा, हे सगळं ना दळवी साहेब निस्तरतील आणि तुमच्याबरोबर उभे राहतील. आज जर तुम्ही त्यांना साथ दिलीत ना, तर उद्या अडीअडचणीत तेही तुमच्याबरोबर उभे असतील. हे बघा, विश्वास ठेवा. या फॅक्टरीचे मालक श्रीनिवास दळवी असले तरी ते असं समजत नाही. त्यांच्या मते या फॅक्टरीत काम करणारी प्रत्येक व्यक्ती मालक आहे. खरंच सांगते, तुम्ही जर त्यांना आज साथ दिली तर ते कायम तुमच्याबरोबर उभे असतील. माझी विनंती आहे तुम्हाला, या क्षणी त्यांना तुमची सगळ्यांची खूप गरज आहे. आत्ता साथ सोडू नका. अहो ताई, राहू दे, हात नका जोडू. एवढा विश्वास आम्ही आजवर ठेवलेला आहे, तर आणखीन थोडा विश्वास ठेवू आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतो आम्ही. खूप खूप आभार.
हे चला रे, आपण बघूया काय ऍडजस्ट होतंय का. गॅसचा वास कसा केला केला गॅस बंद केला. आत्ता बंद केलास तू? काम झाल्यानंतर गॅस बंद करायचा असतो हे सुद्धा आम्ही शिकवायला पाहिजे काय तुम्हाला? अरे घरात केवढा मोठा अनर्थ घडला असता याचं काही भान आहे तुम्हाला? ती बाई एक आमच्या मुळावर उठली आहे आणि तुम्ही ह्या अशा चुका करा. आजी अहो मी गॅस चालू ठेवलाच नव्हता. हो मग आता मी जाऊन परत सुरू केला का? अयो काय बोलताय तुम्ही? तिने केला असेल गॅस बंद. असा मुद्दाम चालू ठेवणं शक्यच नाही ना. बस तुम्ही तर काही बोलूच नका. नुसती तुम्ही तुमच्या सुनेची बाजू घ्या. तिला जरा शिकवा. आजी अहो मी खरंच सांगते तुम्हाला, मी गॅस सुरू ठेवला नव्हता. आजी अहो माझ्याकडनं गॅस सुरू राहिला असता तर मगाशीच वास आला असता ना. मी गॅस सुरू ठेवलाच नव्हता. हे मग कुणी केलं हे? आजी मला असं वाटतंय मगाशी नीलांबरी वहिनी आतमध्ये गेल्या होत्या. त्यांनीच सुरू केला असणार गॅस. पण ते असं का करेल? आई अहो तुम्ही मुद्दाम केलं असणार हे. म्हणजे ती आपला जीव सुद्धा घेऊ शकते ह्याची भीती दाखवायची असेल तिला. म्हणूनच बघा ना, आधी भावनाने तिने दिवा लावण्यासाठी तिथे पाठवलं आणि मग आत गेली असेल आणि गॅस चालू ठेवला असेल तिने मुद्दाम. म्हणजे त्याला जीवे मारण्यापर्यंत तिची मजल गेली. आजी खरंच नीलांबरी वहिनी खूप वाईट वागतायत आपल्याशी आणि त्यांच्या या चुकीसाठी मी तरी त्यांना अजिबात माफ करू शकत नाही. आपण त्यांना जाब विचारायला हवा. खरंय, चला तिला जाब विचारूया. त्यावेळी ती कशी वागली, आपण सगळं सहन केलं याचा अर्थ असा नव्हे की ती काहीही मनमानी करेल. चला. हे काय असतेस? तुला देवानं जरा तरी लाज दिली की नाही? काय आहे तू जे जे काही म्हणतेस ते सगळं आम्ही ऐकतोय, पण आता तू आमच्याच जीवावरती उठलीस. कशी काय हिंमत झाली ग तुझी इतकी? तुला सत्ता गाजवायची ना या घरात, खुशाल गाजव. पण म्हणून तू आमच्या जीवाशी खेळायचं नाहीस. तो हक्क तुला कोणीही दिलेला नाहीये. नीलांबरी वहिनी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही घरातल्या सगळ्यांना त्रास देताय, तुमच्या तालावर नाचवताय. पण आता तुम्ही जे केलं ना ते खरंच खूप अतिरेकी होतं. थांबवा हे सगळं. नाही थांबवणार. काय करशील? काय करशील सांग ना भावना. एक गोष्ट सांगू का? ही तर फक्त सुरुवात आहे. आणि तुला काय वाटलं गॅसचा नॉब बंद केला म्हणजे संकट टळलं? पण तसं नाहीये. खरं संकट तर हे आहे. काय माहितीये का? पप्पांच्या गाडीचं लाईव्ह लोकेशन. माझ्या माणसांनी पप्पांच्या गाडीमध्ये ना अशी एक मशीन फिट केली आहे जिने गाडी क्रॅश होऊ शकते. म्हणजे मी एक क्लिक केली तर गाडी बूम. मी तर तुमचा जीव कसा बसा वाचवला, पण त्यांचा जीव कसा वाचवा.